नमस्कार, कशा आहात? आज मी बनवणार अंड्याचं कालवण. त्याला लागणारे साहित्य: 3 अंडे घेतले, लाल तिखट मसाला घेतला 2 चमचा, हळद घेतली 1 चमचा, 2 चमचा गरम मसाला घेतला, फोडणीला ठेचून लसूण घेतली, कढीपत्ता घेतला आणि कांदा खोबऱ्याचं वाटण केलं. आता कढईत तेल तापत ठेवलंय. आता तेल तापलंय. आता लसूण घालते फोडणीला, कढीपत्ता, आता हे सर्व मसाले घालायचे एकत्र. हळद घालते, गरम मसाला, लाल तिखट मसाला. गॅस बारीक करायचं. थोडंसं तेलामध्ये परतवायचं. त्यानंतर पाणी घालायचं. आपल्याला जेवढे पाहिजे ना तेवढे तुम्ही पाणी घाला. मी 1 ग्लास पाणी घातलं. आता हे उकळू दे पाणी. त्यानंतर मग नंतर फोडून घालायची अंडी. आता मसाल्याला उकळी आली आहे. आता मी अंडी फोडते. असं ह्या पद्धतीत असं हे करायचं, टाकायचं. आता मी इथे सोडलं. आता या बाजूला साईडला असं सोडायचं. अशा या पद्धतीने हे करायचं. आता उकळी आली त्यानंतर मग वाटण टाकायचं. हे बघा, आता ह्या अशा पद्धतीने बघा शिजलंय. 2 मिनिटं मी शिजत ठेवलं, 2-3 मिनिटं. आता मी वाटण घालते कांदा खोबऱ्याचं. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता वाटण. मी कमी घालते. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. आता हे बघा, मी वाटण सोडलं याच्यामध्ये. आता मी चवीपुरतं मीठ घालते. आता 2-3 मिनिटं उकळी येऊ दे चांगली. मसाला लागू दे त्यामध्ये. 2-3 मिनिटं झाली. मी आता गॅस बंद करते.